नमस्कार. मी डॉक्टर कल्पना शिंदे. गेली 8 वर्षे सेक्सॉलॉजी आणि आरोग्य क्षेत्रात काम करत आहे. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, जो खूप लोकांच्या मनात आहे, पण कोणी ओपनली बोलत नाही. मागून केल्यामुळे मूळव्याध होतो का? थोडा थांबा आणि नीट समजून घ्या. कारण या विषयाबद्दल खूप मिथ्स आणि चुकीच्या समजुती पसरलेल्या आहेत. सर्वात आधी, मूळव्याध म्हणजे काय? मूळव्याध म्हणजे गुदद्वाराच्या आसपासच्या रक्तवाहिन्या सुजणे आणि त्यात वेदना, सूज, कधी ब्लीडिंगसुद्धा होऊ शकते. आता मुख्य प्रश्न, मागून केल्यामुळे पाईल्स होतो का? थेट उत्तर, नेहमीच नाही, पण रिस्क वाढू शकतो. का? कारण गुदद्वार हा भाग नॅचरल इंटरकोर्ससाठी बनलेला नसतो. तिथे लुब्रिकेशन नैसर्गिकरित्या कमी असतं आणि टिश्यू खूप डेलिकेट असतो. जर योग्य काळजी घेतली नाही तर फ्रिक्शन वाढतो, सूज येऊ शकते, छोटे टेअर्स म्हणजे जखमा होऊ शकतात आणि रिपीटेड इरिटेशन झाल्यास मूळव्याधाचा धोका वाढू शकतो. पण तिथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. मूळव्याध फक्त यामुळेच होत नाही. मूळव्याध होण्याची मुख्य कारणं काय आहेत? क्रॉनिक कॉन्स्टिपेशन, जास्त जोर लावणे म्हणजेच स्ट्रेनिंग, फायबर कमी असलेला आहार, पाणी कमी पिणे, लाँग सिटिंग हॅबिट्स म्हणजेच लाईफस्टाईल हा सर्वात मोठा फॅक्टर आहे. आता जर कोणी मागून करणार असेल तर काही सेफ्टी गोष्टी लक्षात ठेवा. लुब्रिकेशन वापरणं खूप महत्त्वाचं. हळूहळू सुरुवात करा. पेन झाला तर लगेच थांबा. फोर्स वापरू नका, कारण बॉडी सिग्नल्स देत असते आणि ते इग्नोर केलं तर प्रॉब्लेम वाढू शकतो. थोडा पॉज घ्या. इंटिमेसी म्हणजे फक्त फिजिकल नाही, सेफ्टी, कम्फर्ट आणि अवेअरनेस हे इक्वली महत्त्वाचं आहे. म्हणून मागून केलं इज इक्वल टू पाईल्स हा पूर्णपणे करेक्ट स्टेटमेंट नाही, पण चुकीच्या पद्धतीने केल्यास रिस्क वाढू शकतो. शेवटी तुमचं शरीर काय सांगतंय ते ऐका. पेन इग्नोर करू नका आणि योग्य माहिती घेणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला अशाच प्रकारे रिअल, सायंटिफिक आणि प्रॅक्टिकल माहिती हवी असेल, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. मी आहे डॉक्टर कल्पना शिंदे.